हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 7 इयर बेबीचा फ्रॉक शिवणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. इथे सर्वप्रथम मी तुम्हाला मापे दिली आहेत 7 वर्षाच्या बेबीची. चेस्टपासून ती पूर्ण उंची ती बाईचे मापं संपूर्ण इथे दिलेली आहेत. तर आपण आता 7 वर्षाच्या बेबीचा आपण फ्रॉक शिवणार आहोत. तर त्याच्यासाठी एक रिक्वेस्टेड कमेंट्स होती की मला फ्रॉकची शिलाई दाखवा, म्हणजे व्हिडिओ दाखवा 7 वर्षाच्या मुलीचा. त्याच्यासाठी मी हे घेऊन आले आहे. सुरू करूया. आता इथे शोल्डर मी घेतली आहे 4.5ची शोल्डर घेतली आहे आणि मुंडा घेतला आहे 5चा, कारण जे मेजर अंगावरनं घेतला होता मुंडा तो 4.5, त्याच्यात अर्धा इंच मिक्स केलं की 5 इंचाचा आपण इथे मुंडा घेणार आहोत. आपल्या अर्धा इंच शिलाईला वरती जाणार, त्याच्यामुळे आपण 5 इंचाचा मुंडा घेणार आहोत. आता मुंड्यापासून जी सुरू होते ती छातीची लाईन, आपण आपली मुलीची जी 7 वर्षाच्या मुलीची छाती आहे 6.5 म्हणजे किती, 6×24 आणि 24 इंच छाती आहे. मी अर्धा इंच लुझिंग ठेवते फ्रॉकसाठी, कारण लहान मुलं असल्यामुळे त्यांना छातीचे श्वास घ्यायला थोडाफार त्रास होऊ नये यासाठी. आता इकडे आपण मुंड्याची रेषा आखून घेतली. मुंड्याची रेषा आखली आणि आता मुंड्याच्या रेषेपासून छातीची रेषा सुरू होते. आपण आता छातीचं माप मागते. छाती आहे आपली 6 इंच, म्हणजे 6×24 इंच छाती आहे. त्याच्यात अर्धा इंच मी लुझिंग इकडे ॲड करते, म्हणजे 6.5 आणि इथे टिक करून घे. आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन देते, म्हणजे इकडे तिकडे होऊ नये म्हणून. अशा पद्धती. आता इकडे गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे लहान मुलांसाठी 2 किंवा 2.25. जर ती हेवी असेल तर 2.25 घ्या आणि जर एकदम बारीक असेल तर 2 इंच घ्या. इथे मी 2 इंच घेते. बरोबर आपली शोल्डर पट्टी 3 इंचाची होते. कारण लहान मुलांना शोल्डर पट्टी 2.5 इंचाची लागते, कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन. आता गळा घेते आहे 4.5 इंचाचा. मला समोरचा गळा आणि पाठचा गळा सेम हवा आहे. 4 इंचाचा हवा आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून 4.5 इंचावर इथे मी टिक करून घेतला आहे आणि गळ्याचा शेप देणार आहे. मी इथे पंचकोनी गळ्याला शेप देणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. आता इथे गोल कसा घ्यायचा ते पण दाखवलं आहे आणि पंचकोनी घ्यायचा कसा ते पण दाखवलं आहे. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही घेऊ शकता. आता इथे उंची मी लहान मुलांची कंबर उंची असते 10 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड केलं की 11 इंचावर इथे मार्क करून घेतला आणि कमरेची रेषा आखून घेते. इथे मी कमरेची रेषा आखून घेते. आता आपण कमरेच्या रेषेवर कमरेचं माप टाकणार आहोत. इथे कमरेची माप आहे 20 इंच. मग 5 अधिक अर्धा इंच आपलं टक्ससाठी जाणार आहे. छोट्या मुलांना अर्धा इंच टक्ससाठी द्यायचा असतो, पुढे आणि मागे टक. आणि शिलाई मार्जिन घेऊन 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन वरची रेषा आणि कमरेची रेषा जॉईन करून घेते. अशा पद्धतीने इथे ड्रॉ केला आहे. आता इथे मी घेते गळा, जो आपला जो टक्स असतो ना तो आपण घेऊया. इथे टक्स कसा घ्यायचा लहान मुलांचा, तर पूर्ण कमरेची रुंदी बघायची केवढी, त्याचा सेंटर काढायचं, सेंटरवर पॉईंट काढायचा आणि 3.5 इंचाचा टक्स इथे द्यायचा.
तुम्ही 3 किंवा 3.5 देऊ शकता. जर तिची हाईट जास्त असेल तर 4 इंचाचा टक्स देऊ शकता. आणि हाईट जर जास्त असेल तर तुम्ही 10 ऐवजी 11 घ्या. ठीक आहे. जी की आपली उंची असते कमरेची ती 11 घ्यायची. आता इथे शोल्डर स्लोप देणार आहे गळ्याच्या साईडने 0.75. त्याच्यामुळे गळा उतरणार नाही. जर ती हेवी असेल तर 1 इंच द्या आणि जर ती बारीक असेल तर 0.75 द्या. आता इथे शोल्डरपासून मी सेंटर घेतला आणि सेंटरला टिक केलं. आता आपण मुंड्याची रेषा काढणार आहोत. आता इथे आतल्या मुंड्यासाठी मी 1/2 इंच आत घेतलं आणि शोल्डरच्या रेषेला जॉईंट केलं. त्याच्यामुळे आपल्या काखेमध्ये चुन्या येणार नाही. लहान मुलांना पण ते सेम फक्त लहान मुलांचे मेजरमेंट चेंज असतात. आणि इथे 1 इंचाचा आपला आर्महोल द्यायचा आहे. तिरकस रेषा मारून मुंड्याचा शेप आखून घ्यायचा 1 इंचावर आणि 1.25 इंचावर मागचा. ठीक आहे. 1.25 किंवा 1.5 इंचावर 1.25 इंचावर मागचा टक्स द्यायचा कारण ती लहान आहे. बरोबर. आता इथे कट करून घेऊया आपण. आता हा खालचा भाग मला स्लीव्ससाठी उपयोगी पडणार आहे. आता इथून मी संपूर्ण कट करून घेते. जेवढे आपण डायग्राम काढली आहे त्याच्यावरच कट करायचं. अशा पद्धतीत कट करून घेते. व्हिडिओ समजण्यासाठी आपण व्हिडिओ थोडा मोठा केला आहे. इथे फास्ट सांगण्याचा हेतू नाही. जे तुम्हाला समजेल ह्या भाषेतच मी व्हिडिओ सांगण्याचा व्हिडिओ तयार केला आहे. आता इथे पंचकोनी गळे मला समोर फ्रंट आणि बॅकचं मला सारखेच गळे हवे आहेत म्हणून मी एकसारखेच कट करून घेतले. जर तुम्हाला वेगवेगळे गळे हवे असतील तुम्ही वेगवेगळे कट करू शकता. आता इथे 1 इंच वरती घेऊन अर्धा इंच वरती घेते आणि तिरकी लाईन आखून घेते कमरेपासून कारण आपला मने कमर फिट बसते. कमरेची उंची असते ना ती थोडी डाऊन घेतल्यामुळे आपला फ्रॉक पण कमरेला नीट फिटिंगला बसतो. ओके. आता इथे कट करून घेणार आहे. हे सगळ्या साईजसाठी उपयोगी पडते मेथड. अशा पद्धतीत मी हे वेगवेगळं करून घेते. इथे लिहिते 7 वर्ष. आता आपण फ्रंटचा जो आर्महोलचा शेप आहे तो कापून घेणार आहोत. कटिंग करून घेणार आहोत. शेप नीट कापायचा त्याच्यामुळे आपल्या काखेत चुन्या येणार नाही. आता हा पंचकोनी गळा आहे. दोन्ही साईडला मी पंचकोनी गळे काढलेले आहेत. आता मेन फॅब्रिक घेऊया. इथे मी खणच्या कापडापासून फ्रॉक शिवणार आहे आणि खणचा कापड एकदम मस्त आणि खूपच सुंदर दिसतो शिवल्यावर. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता इथे स्लीव्ज घेते कटिंग करायला. आता स्लीव्ज आहे आपला मुंडा आहे 5 इंचाचा. बरोबर. मग 5 + 3 घेतले 8. 8ची घडी आपण इथे म्हणजे 3 इंच आपली शिलाई मार्जिन असते छातीसाठी बाहीसाठी. आता वरून 1 इंच आणि आतमध्ये 1.5 इंच कारण 3-3.5साठी 1.5 इंच आपण कमी करत असतो बाहीसाठी. आता अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. जर कोणाला बाहीचा शेप काढता आला नाही तर त्यांनी तिरकस रेषा मारून घ्यायची आणि फिश कर्व द्यायचा. आता इथे त्या बेबीचा जो घेर आहे तो 4 इंच + 1.5 इंच घ्यायचा.
6 इंचाचा मुंडा आहे म्हणून ते 6 इंचावर केलं आणि जे आपला घेर आहे त्याच्यावर आपण ती रेषा मारणार आहोत आणि 1.5 इंचाची शिलाई मारायची. अशा पद्धतीत आपण ही बाही कटिंग करून घेऊया. मैत्रिणींनो, व्हिडिओ इम्पॉर्टिव्ह आहे आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. इथे पूर्ण उंची आपण 30 आहे बरोबर. मग 30मध्ये आपली कंबर उंची लेस केली किंवा वजा केली तर 20 इंच राहतो. तो आपला कमरेचा घेर असणार, जो आपला फ्रॉकचा घेर असणार आहे. तो घेरची उंची असणार आहे. मग 20 आणि अधिक 1 इंच जी अर्धे इंच आपल्याला जॉईंटसाठी उपयोगी पडते. ठीक आहे. आता इथे मी अस्तर घेणार आहे घेरसाठी 20 उंचीला 20 इंच. 20मध्ये आपण आता मेन फॅब्रिकपासून 4 इंच अस्तर कमी घेत असतो बरोबर. मग 20 वजा 4 गेले तर 16 येतात. मग आपण अस्तर 16 इंचाचं उंचीला घेणार आहोत. ठीक आहे. आणि ते अस्तर आपल्याला किती मीटर लागणार आहे. जेवढी उंची आहे आता त्या मुलीची उंची आहे 30 बरोबर. मग 30ची दुप्पट लागणार. 30 गुणिले 2 असा घेरसाठी लागणार आहे 60 इंचाचा बरोबर. आता इथे आपण फ्रंट पार्ट जे आपण कटिंग केले होते ते मेन फॅब्रिकवर असे आखून घेऊया. आखून घेतल्यावर व्यवस्थित आखून घ्यायचे आहेत. जर तुमचा कपडा इकडे तिकडे होत असेल तर तुम्ही पिन्स वगैरे लावू शकता. आता इथे कटिंग करून घेते. नवीन शिकणाऱ्यांनी 1/2 इंच ठेवून कटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे तुमचं माप चुकणार नाही. नवीन कोण मैत्रिणी माझा व्हिडिओ पाहत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन देतील. आता इथे मी कटिंग करून घेतलं फ्रंट आणि बॅक मेन फॅब्रिकवर. आणि आता जो राहिलेला खालचा कपडा आहे तो मी स्लीव्ससाठी यूज करणार आहे. आता याला मी बाजूला ठेवते आणि इथे स्लीव्सचं कटिंग करून घेते. अशा पद्धतीत हे स्लीव्सचं मी इथे कटिंग करून घेतलं आहे. आता तुम्हाला सांगते जे आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत ते उंची आहे 20 इंच. आता ही 20 इंच 30 वजा 10 केलं कंबर उंची तर 20 राहतात. त्याच्यात अधिक 1 इंच मिक्स केलं 21 इंचावर आपण घेर कट करणार आहोत, जो फ्रॉकचा घेर आहे दोन्ही साईडचा बरोबर. आणि हा घेर आपण रुंदीला किती घेतला आहोत 60 इंच. 60 म्हणजे किती, जेवढी उंची असते त्याचा दुप्पट घेर आपल्याला इथे घ्यायचा आहे. आणि वरच्या लेअरसाठी मी वरचा लेअर वजा 4 इंच करून वरचा लेअर घेतला, म्हणजे 16 इंचाचा वरचा लेअर घेतला 60 इंचाचा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेलच. आता आपण बाहीला अस्तर लावून घेऊया. जेवढे अस्ताचे पार्ट्स आहेत त्यांना जॉईन करून घेऊया अस्तर. आता इथे मी फॅब्रिक सरळ बाजूने आणि वरती अस्तर ठेवला आहे आणि नंतर आपण शिलाई देऊन ते फॅब्रिक आतल्या साईडनं वळून घेणार आहोत बरोबर. हे बघा, आता आपण इथे दाब शिलाई देऊया. अशा पद्धतीत दाब शिलाई देताना फॅब्रिकवर द्या, लायनिंगवर देऊ नका, कारण फॅब्रिकवर दिलात ना तर तुमचं फॅब्रिक ताट बसेल, एकदम फिटिंगला बसेल. अशा पद्धतीत आता हे दुडायचं आतल्या साईडला आणि आतल्या साईडने आतल्या किंवा बाहेरच्या साईडने तुम्ही दाब शिलाई देऊ शकता. परत एकदा शिलाई द्यायची.
व्हिडिओ तुम्हाला समजत असेल किंवा हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, माझ्या मैत्रिणींपर्यंत पोचवा. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ माहीत नसेल किंवा त्यांना पाठवा हा व्हिडिओ. आणि नक्कीच नवीन मैत्रिणींना एक रिक्वेस्ट की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीत आपण हे जे राहिलेला वेस्टेड कपडा आहे तो कट करून घेऊया. खणचे फ्रॉक खूप सुंदर होतात आणि आता हा ट्रेंड जो आपला मागे चाललेला आहे, खणचा जो ट्रेंड, पहिल्यांदा खणचे कपडे भरपूर चालायचे, आता कमी होत चालला आहे. त्याच्यासाठी हे आपण घेऊन आलो आहोत. त्याच्यामुळे आपला खणचा फॅब्रिकसुद्धा ट्रेंडमध्ये येईल. आता या दुसऱ्या स्लीव्जला आपण अस्तर लावून घेऊया. तुम्हाला जर हा खण कपडा हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ताईंचा नंबर देईन, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे खणचे कपडे खूप छान मिळतात. आता मी तुम्हाला एक स्क्रीनवर फोटो टाकला आहे, किती सुंदर दिसत आहे ना फ्रॉक. म्हणूनच सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसा शिवला आहे. तुम्ही पण शिवा आपल्या मुलींसाठी. अशा पद्धतीत मी इथे लायनिंग लॉक करून घेते मेन फॅब्रिकमध्ये. मी दोन्ही हाताचे 2 पार्ट्स लावून दाखवले आहेत, कुठे स्किप केलेलं नाही आहे. आता इथे मी कट करते. आता आपण फ्रंटला अस्तर लावूया, पण त्याच्या आधी आपल्याला गळा पलटवायचा आहे, म्हणून सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आणि अस्तर आतल्या बाजूला टाकायचं, पलटून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग चांगली येते. गळ्याचं फिनिशिंगसाठी एकदम हळूवारपणे शिलाई द्यायची आहे, जशी मी देते आहे. राहिलेला कपडा कट करून टाकायचा, नॉच द्यायचा आणि आतल्या साईडने पलटवायचा. आता इथे मी गळा पलटून दाखवला आहे, किती सुंदर आला आहे ना. इथे तुम्ही लेस किंवा असे डिझाईनसुद्धा करू शकता. आता इथे मी अस्ताच्या साईडने 1/2 इंच गॅप ठेवून शिलाई मारून घेते. कट टू कट शिलाई मारायची नाही, त्याच्यामुळे गळा आपला चपटा होतो. अशा पद्धतीत आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. आता इथे अस्तर मी लॉक करून घेते. अशा पद्धतीत लॉक करून घ्यायचं आहे अस्तर. तुम्ही वाटल्यास याला इस्त्री सुद्धा करू शकता, म्हणजे आपण आता गळ्याला कॅनव्हास वगैरे लावतो, कॅनव्हास पण लावू शकता. आणि अस्तर जेव्हा फॅब्रिकला लावतो त्यावेळी इस्त्री पण करू शकता, कारण इस्त्री केल्याने त्याचं फिनिशिंग आणखी चांगलं येतं. अशा पद्धतीने ते कटिंग करून घेते आणि त्याला एक छानसा लुक येईल. बघा, कटिंग व्यवस्थित सगळे धागे दोरे काढल्यावर लुक चांगला येतो. प्रत्येक पार्ट्स आपण जेव्हा तयार करत असतो त्यावेळी त्यांचं फिनिशिंग करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक पार्ट्स फिनिशिंग केले तर तुमचा जो काही ब्लाऊज असू दे, ड्रेस असू दे, फ्रॉक असू दे, काही असो, तुमचं लुक चांगलं देणार ते. आता इथे दोन्ही पार्टला अस्तर शिलाई मारून घेतली. जशी पहिल्याला पलटवलं तसं आताच्या याला पलटवून घेते गळा आणि शिलाई मारून घेते वरती.
मला दोन्ही गळे पंचकोनीच हवे होते म्हणून मी पंचकोनी टाकले, कारण मी नंतर बॅक साईडला कट मारणार आहे आणि तिथून मग हुक लूक करणार आहे, म्हणून पंचकोनी घेतले आहे. मी पहिल्यांदा गळा तयार केल्यानंतर शिलाई मारणार आणि नंतर मग कटिंग करणार. तुम्ही म्हणाल असं का? कारण मला गळ्याचा आकार पंचकोनी हवा आहे, बरोबर. अशा पद्धतीने इथे कट करून घेते. जेवढा आहे ना तेवढा पार्ट कट करून घ्यायचा, जेवढा आपण शिवला आहे. राहिलेलं कापड कट करून टाकायचं, ठेवायचं नाही, मग ते शिलाई करताना त्रास देईल. चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची, अस्तर लॉक करून घ्यायचं. आता इथे बॅक टक्स मारणार आहे. दोन्ही साईडला टक्स, बॅक आणि फ्रंटला 1/2 इंचाचाच मारायचा, जास्त नाही मारायचा. 1/2 इंचाचा 3.5 इंचापर्यंत किंवा 4 इंचापर्यंत मारू शकता. इथे पटापट टक्स मारून घेते, कारण आपली कमरेला व्यवस्थित बसला पाहिजे म्हणून. दोन्ही साईडला टक्स मारून घेऊया. दोन्ही साईडला टक्स मारून घेते अशा पद्धतीत. आता इथे माझी उंची मी पाहिली, चेक करून तर बरोबर आहे आणि छाती पण बरोबर होती. आता इथे मी फिनिशिंग देणार आहे. पहिल्यांदा सरळ बाजूने दोन्ही ब्लाऊज सरळ, दोन्ही फ्रंट सरळ बाजूने ठेवायची, फ्रंट आणि बॅक, आणि थोडंसं एक रेषा शिलाई मारायची आणि परत त्याला अस्ताच्या साईडने दुमडून 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची. 1/2 इंच, कारण आपण 0.75 शोल्डर स्लोप दिला आहे, बरोबर. आता 1/2 इंच शिलाई मार्जिन द्यायची आणि हे दुडून घ्यायचं, शिलाई मारून घ्यायची शोल्डरला. 1/2 इंच शिलाई मार्जिन देऊ. ज्यामुळे आपली फिनिशिंग चांगली होते. ते डबल शिलाई मारून घेतली मी, ओपन होऊ नये म्हणून. आता आपण इथे सरळ पार्ट करूया आणि सरळ करूया आणि याला स्लीव्ज लावून घेऊया. आता इथे मला हुक लूक लावायचे आहे. मी आधी चेक करणार माझं हुक लूकसाठी आहे का, म्हणजे तेवढा पार्ट तरच मी हुक लूक लावणार, नाही तर मी असंच करणार होते. पण मी हुक लूकसाठी 1/2 इंच ठेवलं होतं. आता मी कट करून घेतलं, कारण मी असं कट का केलं शिवून, तर मला हा गळा पंचकोनी हवा होता म्हणून. आता इथे हुकची पट्टी मी ते लावते आहे. हुकची पट्टी उजव्या साईडनं लावायची, पण अस्तरला दुमडपट्टी तयार करून अस्तरला आतमध्ये इथे दाब शिलाई मारून आतमध्ये ढकलायची, अशी आतमध्ये दुडायची आणि आतल्या साईडनं शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला वाटल्यास तुम्ही डबल शिलाई मारू शकता. अशा पद्धतीने आपली हुकची पट्टी तयार झाली. आता लूक तयार करूया. जिथे हुक अडकवतात ती आपल्या डाव्या साईडला असते फ्रॉकच्या, तर ती डाव्या साईडला लावून घेऊया. इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र पट्टी तयार करून घेतली, जशी आपण ब्लाऊजला तयार करतो तशी. आता इथे खालून मी दुडणार आहे आणि उलट्या साईडने पट्टी लावणार आहे. हुक पट्टी आपण सरळ साईडने लावली होती, आता ही उलट्या साईडने लावून सरळ बाजूला
लावणार आहोत. आता इथे मी अशी उलट्या साईडला लावून दाब शिलाई मारते. आता फ्रंट पार्ट सरळ करते. आता इथे एक शिलाई दुडून मारते. आणखी एक दुमड मारून फ्रंट साईडला दुडून घेते अशा पद्धतीत, जशी आपण ब्लाऊजला लावतो, लूप पट्टी म्हणतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना मशीनवर पण लूप पट्टी तयार करू शकता. मग तुम्हाला आय बटन करायचं किंवा आय असं करायची गरज भासत नाही. आता इथे मी लावून पाहिलं तर माझं हे हुक आणि लूप म्हणजे एकदम समांतर आलं आहे. आता इथे मी जो आपण अस्तर लावला होता स्लीव्स, तो इथे लावून घेते. त्याच्यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे आणि बाही उलटी ठेवायची आहे. आणि फ्रंट पार्टला बाही निमुळती आली पाहिजे, बॅक साईडला उंच उठा, जर असा वर असा भाग आला पाहिजे. आता इथे डबल शिलाई मारते बाहीला. दोन्ही साईडने व्यवस्थित लावायचं अर्धा इंच घेऊन, कारण अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ठेवलेली असते. जेवढी शिलाई मार्जिन ठेवली तेवढी आपण इथे शिवण्यासाठी घ्यायचं असतं. आता इथे राहिलेला पार्ट कट करूया थोडा. इथे आपली एका हाताची स्लीव्ज लावून झाली. आता दुसऱ्या हाताची स्लीव्ज लावूया. ते पण सेम सेंटर मारायचा आणि सेंटरवरनं लावायला सुरुवात करायची अर्धा इंचावर. अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावर ही स्लीव्ज लावून घेत आहोत. आता दुसऱ्या साईडने लावणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही पण शिवून बघा तुमच्या मुलीसाठी. जर तुमची मुलगी 8 वर्षाची असेल तर 7 वर्षाचा फ्रॉक तिला होईल. 7 ते 8 वर्षापर्यंत हा होऊ शकतो फ्रॉक. आणि जर ती 9 वर्षाची असेल तर तिची 9 वर्षाची छाती चेक करायची. त्याच्यात 1.5 इंच शिलाई अर्धा इंच लूजिंग घेऊन 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं. आणि कंबर केवढी आहे तेवढी बघायची. कमरेची शोल्डरपासून कमरेची उंची घ्यायची आणि किती कंबर आहे ते चेक करायचं. आणि नंतर त्याचा चौथा भाग काढून 1.5 इंच शिलाई मार्जिन करून जसं मी दाखवलं आहे तसंच सेम ड्रॉ करून घ्यायचं. सोपे आहेत फ्रॉक शिवायला, काही कठीण नाही. आता इथे थोडंसं राहिलेला कपडा कापून घेते बाहीचा, कारण मी जास्त ठेवला होता, कारण बाही आपली लहान पडू नये म्हणून. आता इथपर्यंत आपलं फ्रंटचं जो वरचा टॉप पार्ट आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. आता याला आपण घेरचा कपडा लावूया. आता हे बाजूला ठेवते मी. आता इथे घेरचा कपडा घेतला, जो की 21 इंचाचा घेतला होता, तुम्हाला कटिंग करताना दाखवलं आहे. आता याची पूर्ण कमर झाली आहे 14 इंच बरोबर, टक्स वगैरे पकडून. 14चं दुप्पट करायचं, किती झाले 28. मग 28 म्हणजे 30 इंच पकडा. म्हणजे 30 इंचाची त्यांना पुढच्या घेर जेवढी उंची असेल तेवढीच उंचीचा घ्यायचा आपल्याला. टॉप म्हणजे स्कर्ट डबल घ्यायचा. जेवढी उंची असेल त्याचा डबल कपडा घ्यायचा असतो. आता इथे मी सगळ्यांना अस्तर लावून पूर्ण मेन फॅब्रिकला अस्तर लावून घेतलं. आणि आता एक दूड मारली, परत आणखी एक दुमड करून त्याचं सेंटर काढला. आता असं का केलं मी, 30 इंचाचे 2 फोल्ड तयार झाले बरोबर. मग 30 इंचाचे आपण कट करणार आहोत. म्हणजे 30 इंचाचा एक, 30 इंचाचा दुसरा, म्हणजे 30 इंचाचा फ्रंटला, 30 इंचाचा बॅकला. आलं का लक्षात? आता ह्याच्यावर मी लेअर पार्टसुद्धा तेवढ्याच इंचात म्हणजे 30 इंचाचाच करणार आहे. फक्त तो लेअर छोटा आहे, तो 16 इंचाचा आहे. खालचा 21चा आहे, हा 16चा आहे. त्याच्यामुळे आपला फ्रॉक पण सुंदर दिसतो. मी तुम्हाला दाखवलं होतं, खूप छान तयार झाला आहे. आता याचा मी सेंटर काढणार. आता याचा सेंटर काढला. 2 फोल्ड मारायचे,
30 नंतर 15चा असं 2 फोल्ड मारायचे. आता याचा सेंटर काढायचा. आणि आपला टॉप पार्टचा सेंटर काढायचा. टॉप पार्टचा आणि घेरचा सेंटरवर सेंटर ठेवायचा. आणि मी जसे प्लेट्स काढते माझ्या साईडने तसे माझ्या साईडने काढायचे, आपल्या साईडने काढायचे. 3 ते 4 प्लेट्स या फ्रॉकमध्ये बसतात. आणि त्या साईडने 4 ह्या साईडने 4 म्हणजे फ्रंटला 8 प्लेट्स आरामात बसतात. आणि ह्याच्यासाठी मला पूर्ण कपडा 2 मीटर लागला आहे खणचा लेअर सकट. तुम्ही साधा शिवणार असाल तर 1 मीटर ठीक आहे. अशा पद्धतीत मोठे मोठे प्लेट्स काढायचे. जो कपडा आहे तो कापून टाकायचा. आता त्या साईडला करायचं. त्या साईडला केल्यावर आपला फ्रंट पार्ट वरती होणार बरोबर. मग फ्रंट पार्ट वरती होणार. मग आपण जो खालचा जो पार्ट आहे घेरचा तो त्या साईडला तोंड करायचं. अस्तरचा पार्ट जेव्हा अस्तरचा वरती होता घेरचा तेव्हा आपल्या साईडला तोंड केलं. आणि आता फ्रंटचा पार्ट वरती आहे तर त्या साईडला अपोजिट साईडला तोंड करायचं प्लेट्सचं. इथपर्यंत लक्षात आलं असेलच ना. जर तुमचे लक्षात आलं नसेल तर बॅग घेऊन बघू शकता कशा पद्धतीत केलं आहे. आता ह्या साईडचं झालं बघा. फक्त एवढंच लक्षात असू द्या की प्रत्येक प्लेटची तोंडं एकमेकाकडे असली पाहिजे. आता इथे डबल शिलाई मारते. प्रत्येक बाजूला डबल शिलाई मारायची आहे सिंगल निघू नये यासाठी. आता हा बॅग आहे त्याला हुकलूक केला. आपलं हुकलूक पट्टी लावली आहे. आता ती खालच्या साईडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त हुकलूकला शिलाई मारायची आहे कारण तो जॉईंट व्हावा म्हणून. आपल्याला घेर लावायचा आहे ना ह्यासाठी. आता इथे जो बॅकला लावणार आहे तो घेर इथे तयार करून घेते. आधी मोठा ठेवला त्याच्यावर छोटा अशा पद्धतीत लावून घ्यायचा आहे आणि शिलाई मारायची. पहिल्यांदा अस्तर ठेवलं आहे त्याच्यानंतर मोठा फॅब्रिक त्याच्यावर लहान फॅब्रिक असं ठेवून प्लेअर फ्रॉक तयार करून घ्यायचा आहे. आता इथे 21 इंचाचा आहे कारण मला अर्धा इंच दूर लावायला लागणार आहे. आता इथे सेम पहिल्यासारखं केलं तसं इथे सेंटर काढून घ्यायचा. रेषा आखायची. आता जो बॅक साईड आहे तो बॅक साईडचा सेंटर म्हणजे आपली हुकलूक पट्टी आली बरोबर. ती हुकलूक पट्टी इथे त्या सेंटरला ठेवायची आहे जिथे आपण खालच्या साईडला सेंटर काढला आहे खालच्या घेरला. आता मध्ये घ्यायचं आणि अर्धा इंच शिलाई मारून घेते अशा पद्धतीत बघा. आता अर्धा इंच घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. कारण तेवढीच आपण शिलाई मारून ठेवली होती. सेम प्रोसेस पहिल्याला केली तशी. आता इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याचं तोंड आपल्याकडे करायचं कारण हा सरळ आहे ना त्याच्यामुळे. जर अस्तर उलटं असलं तर अपोजिट साईडला प्लेट्स करायचे. खालची प्लेट घ्यायची वरचा पार्ट ठेवायचा. परत खालची प्लेट्स करायची वरचा पार्ट्स ठेवायचा. असा वरचा पार्ट्स त्या प्लेट्सवर जॉईन करायचं. अशा पद्धतीत 2-3 प्लेट्स आपल्या या साईडला झाल्या आहेत. आता त्या साईडला करूया म्हणजे उलटं करूया कारण त्या साईडून आपल्याला प्लेट्स घालायला जमणार नाही. आता हा अस्तरचा भाग आहे बरोबर आणि आपला टॉप पार्ट खाली गेला आहे. आता काय करायचं अस्तरचा पार्ट असेल तर अपोजिट साईडला प्लेट्स घालायची आणि जर
मेन फॅब्रिकचं असेल तर आपल्याकडे प्लेट्स घालायची, एवढं लक्षात ठेवा. सांगण्याचा उद्देश हाच की प्रत्येक प्लेट्सची तोंड एकमेकांकडे आली पाहिजे, एवढंच. अशा पद्धतीने प्लेट्स घालायची. आता इथे मी सगळी प्लेट्स घालून घेतली. आता इथे सरळ करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीत प्लेट्स आल्या आहेत. इथे अस्तर थोडंसं कमी पडलं म्हणून मी डायरेक्टली प्लेट्स घालत आहे. आता डबल शिलाई मारून घ्यायची. आता इथे सरळ करून दाखवते. आता आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो उलटा करायचा. आता इथे हात आहेत ते 4 इंच दंडगेर होता, मग मी अर्धा इंच लूजिंग ठेवलं, कारण जास्त फिटिंग बरोबर नाही, मुलांना टोचणार. आणि 4.5 ठेवलं. छाती 6.5 ठेवायची आहे, अर्धा इंच लूजिंग ठेवायची आहे. 6.5 ठेवायची आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन, 6.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर ठेवायची आहे 5.5. 20 इंच कंबर आहे, मग 5.5 इंच ठेवायची, अर्धा इंच लूजिंग. जसं इथे माप घेतलं तसं अपोजिटला घ्यायचं आहे, सेम. अशा पद्धतीत इथं माप टाकली आहेत. आता शिवून घेऊया. आता इथे जेवढी आपली मापं नॉच करून घेतली, तेवढी टिक करून घेतली, तेवढी आपण इथे शिलाई रेषा देणार आहोत. शिलाई करून घेणार आहोत. आता मेन फॅब्रिक आणि अस्तर असे जेवढे बाहेर कपडे राहतात ते सगळे एकत्र करायचे आणि शिलाई मारून घ्यायची. कुठलाही कपडा आतमध्ये फसला नाही पाहिजे. जेवढा आपण लेअरचा घेतला आहे, ड्रेस शिवतो ना सेम त्या टाईपमध्ये सगळी अस्तर घेऊनच शिलाई मारायची आहे. कुठचाही कपडा आतमध्ये शिल्लक राहता कामा नये. जेवढी आम्ही जसं शिलाई करते तशीच तुम्ही सेम टू सेम करा. पण लहान मुलांची जेव्हा शोल्डर घ्याल तेव्हा तुम्ही 4.5 इंच घ्या, आणि त्याच्या जर 7 वर्षाच्या कमी असेल तर 4 शोल्डर घ्या, जास्त नको. मी 7 वर्षाची आहे म्हणून 4.5 घेतलं. सेम ह्या साईडला तुम्ही शिलाई मारलात फिटिंगची, तशी ह्या साईडला सुद्धा मारायची आहे. दोन्ही साईडला सारख्याच शिलाई मारायच्या आहेत, कमी जास्त करायचं नाही. फिटिंगची रेषा आखून घ्यायची. अशा पद्धतीत व्यवस्थित फिटिंग करायचं. या फ्रॉकला तुम्ही बेल्ट लावू शकता, बोव लावू शकता, जे फुलं असतात फुलपाखरूसारखं ते लावू शकता. पण इथे माझा व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून मी नाही लावलं आहे काही. साधा फ्रॉक शिवला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर हे शिवण्याची पद्धत किंवा सांगण्याची पद्धत आवडली असेल, व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. अशा पद्धतीत चारही जे कपडे आतमध्ये आहेत, जे दोन प्लेअर मेन फॅब्रिक, परत आपण प्लेअर घेतला आहे तो, आणि अस्तरचा सगळे एकत्र करायचे आणि शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीत आता इथे मी झालं. आता इथे आपण डबल शिलाई मारून घेतली.
आता हा माझा फ्रॉक पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता याला हुक पट्टी लावली काय, हुक आणि लूक केलं काय काम झालं. कसा वाटला माझा हा फ्रॉक? तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता अशाच प्रकारचे फ्रॉक्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मी घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्यू सो मच ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन. थँक्यू सो मच.